साहूज रेसिपी स्पेशलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण गाजर न किसता गाजरचा हलवा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे, कुकरमध्ये आपण झटपट बनवू शकतो। अचानक पाहुणे आले तरी देखील अशा प्रकारे आपण गाजरचा हलवा बनवून त्यांना सर्व करू शकतो। तर त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा, त्यामध्ये तुम्हाला काही टिप्स पण असतील, तर त्यामुळे तुम्हाला गाजरचा हलवा पटकन व कमी वेळेमध्ये चांगल्या प्रकारे कसं करायचं आहे तुम्हाला लक्षात येईल। तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला गाजर चांगले स्वच्छ धुवून नंतर त्याची साल काढून घ्यायची आहे। साल काढून झाल्यानंतर त्याला आपल्याला आपण इथे चिरून घेणार आहोत। सगळीकडे आपण खिसून घेत असतो प्रत्येक वेळी, पण जर आपल्याकडे कमी वेळ असेल तर आपल्याला याला कट करून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी ते गाजर एक तुम्हाला दाखवत आहे। अशा प्रकारे मी स्वच्छ धुवून नंतर साल काढून आता थोडे सुकल्यानंतर त्याच्यानंतर मी अशा प्रकारे याला कट करून घेत आहे। गाजर कट करून झाल्यानंतर अशा प्रकारे आपण याला कुकरमध्ये घालून घ्यायचे आहे। इथे 1 किलो गाजर मी कट करून घेतलेले आहेत। त्यासाठी 2 वाटी इथे आपण दूध घेतलेले आहे। साखरेचे प्रमाण तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। तर त्यासाठी मी इथे जेवढे गाजर आहेत त्याच्या निम्मी साखर घेतलेली आहे। अर्धा किलो साखरचा इथं वापर करायचा आहे। त्याचबरोबर वेलची देखील मी ते अख्खी साबूत वेलची घेतलेली आहे, ती यामध्ये घालायची आहे। नंतर याच्या 3 विसला आपण शिट्ट्या घेऊन द्यायचे। गाजर चांगल्या प्रकारे शिजले गेले पाहिजे। तुम्ही ते पाहू शकता, दूध अशा प्रकारे घट्ट असे बनत असते। यामध्ये मावा घालण्याची काही गरज भासत नाही। याची चव खूप अप्रतिम लागते, त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। नंतर आपल्याला एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घ्यायचे आहे। ते चांगले गरम होऊन झाल्यानंतर यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालू शकता। ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत, नाही घातले तरी देखील काही हरकत नाही, पण जर घालणार नसाल तर डायरेक्ट जेव्हा तूप गरम होईल त्यामध्ये आपल्याला गाजरचा हलवा जो आहे तयार करण्यासाठी आपण जे बॉईल केलेले गाजर आहेत ते यामध्ये घालायचे आहेत। ह्यातून घातल्यानंतर अशा प्रकारे साधारण हलक्या हाताने दाबून अशा प्रकारे हे मॅश करून घ्यायचे आहे। असे स्मॅश झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे चांगले शिजलेले असतात, त्यामुळे 2 मिनिटात हे बारीक होत असतात। इथे मिक्सरमध्ये घालण्याची काहीच गरज नाही व जे दूध त्यामध्ये कुकरमध्ये राहिले होते तेच थोडे थोडे करून यामध्ये जसजसे गाजर शिजत जातील तसतसे दूध ॲड करायचे आहे। दूध ॲड केल्यानंतर ह्याला अधूनमधून हलवायचे आहे। इथे मी फूड कलर घेतलेला आहे, नाही घातला तरी चालेल, पण कलर येण्यासाठी मी यामध्ये फूड कलरचा वापर केलेला आहे। त्यानंतर हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण पुन्हा 1 चमचा तूप वापरणार आहोत। यामुळे चव ही खूप अप्रतिम येत असते। आपली आता रेसिपी तयार झालेली आहे, गाजरचा हलवा तयार आहे सर्व करण्यासाठी। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। गरम असतानाच मी याला यामध्ये प्लेटमध्ये घेतले आहे, जेणेकरून हे थंड पटकन होत असते। आता आपल्याला हे व्यवस्थित पसरून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता याचा कलर किती सुरेख असा आलेला आहे। अशाच रीतीने झटपट होणाऱ्या रेसिपीजसाठी साहूज रेसिपी स्पेशल चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व ही रेसिपी एकदा या थंडीत नक्की ट्राय करा। आता आपण याला व्यवस्थित पसरून घेऊ। अगदी कमी वेळेत आपण अशा प्रकारे ही रेसिपी बनवू शकतो। कितीही पाहुणे आले तरी आपण झटपट असा गाजरचा हलवा बनवून देऊ शकतो। कुकरच्या मदतीने आपण ह्याला पटकन बनवले आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता आपण ड्रायफ्रूट्सने गार्निशिंगसुद्धा केलेली आहे। ही रेसिपी खूपच छान लागते। हा जो हलवा आहे ह्या बनायला ह्याला वेळ लागत नाही। बाकीचं आपण जेव्हा किसून करत असतो त्यावेळी थोडा वेळ लागतो, पण ही रेसिपी अगदी कमी वेळेत होणारी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा व आपले अभिप्राय साहूज रेसिपी स्पेशल चॅनलला कळवत